आणि मिस्टर जॅकेट जसे म्हणतात ओसाड गावची पाटीलकी ढेकळाचे पंचनामे करायचे का आणि हे जे काही ट्रिगर जे सरकारने काढलेत त्याचा जर अभ्यास आपण केला 2024 ला 2700 कोटी रुपये हे विमा कंपन्यांकडून शेतकऱ्याला मिळाले होते आणि जे ट्रिगर काढलेत त्याच्यामध्ये शेतकऱ्याला 2000 कोटी रुपये मिळाले होते आणि फक्त 700 कोटी जो ट्रिगर ठेवलाय म्हणजे ज्याच्यामध्ये कापणी प्रयोगामध्ये येणारा फरक त्यात फक्त 700 कोटी रुपये हे शेतकऱ्याला मिळाले होते म्हणजे सगळ्यात जास्त पैसा शेतकऱ्याला भरपाई म्हणून ज्याच्यामध्ये मिळतो तेच निकष हे या इन्शुरन्स कंपनीमधून काढलेले म्हणजे इन्शुरन्स कंपनीचा सुद्धा फायदा हा व्हावा यासाठी मिस्टर जॅकेट हे प्रयत्न करत आहेत आणि हे सरकार दुर्दैवाने त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि मिस्टर जॅकेट जसे म्हणतात भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही म्हणजे शेतकऱ्याला भिकारीपेक्षा बदतर या मंत्री महोदयांनी म्हणलेलं आहे आणि दुर्दैव असतं आर्थिक दृष्टिकोनातून हे सरकार तोच प्रयत्न करत आहे की शेतकऱ्याला कुठेही पैसा हा मिळाला नाही पाहिजे।